वॉर 2 हा सिनेमा आज थिएटर्समध्ये जे आहे ते रिलीज झालेला आहे बघा. आणि या चित्रपटाबद्दलच्या अशा काही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत, की ज्या तुम्हाला नक्कीच माहीत असायला पाहिजेत. आता वॉर 2 हा सिनेमा जो आहे तुम्हाला नक्कीच माहिती असेल, की स्पाय युनिव्हर्स जे आहे त्याचा 6वा भाग आहे. म्हणजे की त्याचा 6वा चित्रपट आहे. यापूर्वी या लीगमध्ये वॉर देखील रिलीज झाला होता, पठाण देखील रिलीज झाला होता. वॉरचा तर हा दुसरा भाग आहेच, परंतु या टोटल लीगचा हा 6वा चित्रपट आहे. या चित्रपटासाठीच ते ॲक्टर्स जे आहेत मेन त्यांना वेगवेगळे पेचेक जे आहे ते देण्यात आलेले आहेत. ऋतिक रोशन यांना 50 कोटी प्लस प्रॉफिट शेअरिंग आहे, तर ज्युनियर एनटीआर यांना 70 करोड जवळपास देण्यात आलेले आहेत. आणि कियारा अडवाणी जे आहेत त्यांना 15 कोटींची फीस या चित्रपटासाठी जी आहे ते गोष्ट जर सांगायला गेली तर हा चित्रपट जो आहे या चित्रपटामध्ये आपल्याला कॅमिओज देखील दिसणार आहेत. आणखी कन्फर्म तर नाही, परंतु असं म्हणण्यात येत आहे की आलिया आणि शर्वरी जी की स्पाय युनिव्हर्सची त्यांची नेक्स्ट मूव्ही असणार आहे अल्फा नावाची, त्यामुळे त्यांचा कॅमिओ जे आहे या चित्रपटामध्ये असू शकतो. त्यासोबतच टायगर किंवा पठाण या दोघांपैकी एकाचा कोणाचा तरी कॅमिओ या चित्रपटामध्ये असू शकतो. परत ज्युनियर एनटीआर जे आहे त्यांचा हा हिंदीमधील पहिला चित्रपट आहे. नक्कीच ते तेलुगूचे सुपरस्टार आहेत, परंतु हिंदीमध्ये त्यांचा हा पहिला चित्रपट आहे. परत ऋतिक रोशन जे आहेत त्यांचा 2025चा हा पहिलाच रिलीज चित्रपट आहे. 2025मध्ये त्यांचा यापूर्वी एकही चित्रपट रिलीज झाला नव्हता. आणि कियारा अडवाणी जे आहे त्यांच्या प्रेग्नन्सीनंतर आता मूल झाल्यानंतर त्यांचा देखील हा पहिला चित्रपट आहे. शेवटची आणि मेन गोष्ट म्हणजे की जी तुम्हाला नक्कीच माहिती असेल, की ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर जे आहेत ते पहिल्यांदाच चित्रपटामध्ये एकत्र काम करताना आपल्याला दिसत आहे. यापूर्वी एवढे मोठे सुपरस्टार्स कधीच आपल्याला एका चित्रपटामध्ये दिसले नव्हते एवढ्या मोठ्या लेव्हलवरती, परंतु ही पहिलीच वेळ आहे की ज्युनियर एनटीआर आणि ऋतिक रोशन सोबत काम जे आहे ते करत. तर तुम्हाला यापैकी कोणत्या गोष्टी माहिती होत्या व कोणत्या नाही, नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.